दंडवत प्रणाम. आजच्या सत्रामध्ये आपण श्री प्रभू अवतार दिन तथा जे चारही अवतार दिन म्हणजे एकूण 5 अवतार दिनाच्या संदर्भातला जो काही वेळ आहे, त्या वेळाच्या संदर्भामध्ये आपण थोडासा जो काही चिंतन करणार आहोत, ते चिंतन तुम्ही सर्वांनी निश्चितपणे त्यावर विचार करावा. नुसतंच ते चिंतन ऐकू नका. त्यावर थोडासा तुमच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तो विचार करणं तितकंच गरजेचं आहे. या श्री प्रभू अवतार दिनाला किंवा इतरही अवतार दिन जे येतात, त्यावेळेला सर्वसाधारण काही लोकं विचारत राहतात, की हा अवतार दिन आहे, तो साजरा करत असताना आपल्याला किती वाजता तो साजरा करायचा आहे? जसं आता श्री प्रभू अवतार दिन येतो आहे, तर ते विचारलं जातं, की श्री प्रभू अवतार दिन किती वाजता आपल्याला साजरा करायचा आहे? आता त्या संदर्भामध्ये कोणी म्हणतं, की बाबा संध्याकाळी रात्री 9चा वेळ आहे किंवा रात्री 10ची वेळ आहे किंवा पहिल्या अवताराचा वेळ जी आहे ती 12 वाजता आहे. असं विविध आपल्याला त्या ज्या वेळा आहेत त्या सांगितल्या जातात. परंतु लक्षात घ्या, की आपल्याला अवतार साजरा नाही करायचा, अवतार दिन साजरा करायचा, अवतार वेळ साजरा करायचा नाही आहे. आपण काय लिहितो त्याच्यावर? श्री चक्रधर स्वामी किंवा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन सोहळा. त्या दिवसाचा सोहळा आहे तो. त्या वेळेचा सोहळा नाही आहे, की बाबा या वेळेलाच आपण तो विडा ठेवला पाहिजे. रात्री 10ची वेळ आहे, 9ची वेळ आहे, 12ची वेळ आहे. त्याच वेळेला विडा ठेवल्या जावा असा जवळजवळ 98 ते 99% महानुभावपंथीय आग्रही आहे. आणि त्यानुसार त्याच वेळेला तो विडा जो आहे तो ठेवला जातो. लक्षात घ्या, आपल्याला अवतार आत्ता परमेश्वर घेणार नाही आहेत. परमेश्वराचा अवतार हा झालेला आहे 800 वर्षाआधी वगैरे आणि तो अवतार होऊन गेलेला आहे. आता तो अवतार कार्यरूप आहे किंवा तो अव्यक्ती विलीन झालेला आहे, तो भाग वेगळा. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, की आजचा जो दिवस आहे, तो आजच्या दिवशी स्वामींनी, श्रीप्रभूंनी अवतार घेतला, तर त्या दिवशी आपल्याला तो आनंद जो काही आहे तो व्यक्त करायचा आहे. आणि त्या निमित्ताने तुम्हाला काही विडावसर करायचा असेल, उपहार करायचा असेल, तर तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. जसं आपला जर जन्म सकाळी 10ला झालेला असेल, तर प्रत्येक व्यक्तीचा जो वाढदिवस आहे ना किंवा जन्मदिवस आहे, तो संध्याकाळी साजरा केला जात असतो. लक्षात घ्या, त्यालाही आपण जन्मदिवस असं म्हणतो किंवा वाढदिवस असं आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे तो दिवस जो आहे तो पूर्ण सेलिब्रेट करण्याचा आहे आणि पूर्ण दिवसभरामध्ये आपण त्या व्यक्तीला कधी शुभेच्छा देतो किंवा आपणच ते वाढदिवसाची व्यक्ती असू, तर आपण ते दिवसभर त्या शुभेच्छा घेत असतो. आपण म्हणतो का नाही, नाही माझा सकाळी 10ला जन्म झाला, तर सकाळी 10लाच मला शुभेच्छा द्या. तशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी हा विचार करावायचा आहे, की तुम्ही श्रीप्रभू अवतार दिन ज्या दिवशी झालेला असेल, तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही जे काही विधिविधान आहे, मग ते स्मरण असेल, विडावसर असेल, उपहार असेल, अजून त्या श्रीप्रभूंच्या संदर्भातले ज्या काही स्वामींच्या संदर्भातल्या ज्या काही लीळा आहेत, त्याचं श्रवण चिंतन असेल किंवा त्यानिमित्ताने एखाद्या सोहळ्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल, हा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे उपक्रम जे आहेत, हे विधी जे आहेत, ते तुम्ही करू शकता. त्यासाठी ती विशिष्टच वेळ पाहिजे, हे म्हणजे खूपच हास्यास्पद आहे बरं का. आपण कधीच काही विचार का नाही करत, मला हे समजत नाही. कोणीतरी म्हटलं ना, रात्री 10ला म्हणजे 10लाच विडा ठेवला पाहिजे. का बरं? श्रीप्रभू अवतार दिन दिवसभर आहे, तर तो पूर्ण दिवस जो आहे, तो त्यासाठी आपण राखीव आहे आणि त्या दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तो विडा-अवसर वगैरे ते तुम्ही करू शकता. शहरातले जे लोकं आहेत ते विचारतात, आम्ही सांगतो तुमच्या घरातले सर्व लोकं ज्या वेळेला उपस्थित असतील, त्यावेळेला तुम्ही तो विडा-अवसर करा. मग काही अवतार दिन सकाळच्या सत्रात, दुपारच्या सत्रामध्ये आहेत, पण त्यांच्या घरातले लोकं संध्याकाळी असतील. तर आमचं म्हणणं आहे किंवा माझं म्हणणं आहे, की आपण सर्वांनी मिळून तो साजरा करायचा आहे. कदाचित समजा सकाळी सगळे लोकं उपस्थित असतील घरातले, तर सकाळच्या सत्रामध्ये आपण तो विधी करू शकतो. त्यामुळे वेळेचं बंधन नाही आहे. या संपूर्ण आता मी जे काही बोललो 5 मिनिटाच्या
कालावधीमध्ये जे काय मी बोललेलो आहे याचा संदर्भ एकच आहे, की आम्हाला अवतार दिन साजरा करताना एक पर्टिक्युलर दिवसाचं समजा एक महत्त्व आहे, पण वेळेचं महत्त्व नाही. तुम्ही कुठल्याही वेळामध्ये तो विडा ठेवू शकता. कुठल्याही वेळामध्ये जे काही विधी तुम्हाला त्या निमित्ताने करायचे ते करू शकता आणि म्हणून वेळेवर अडकून राहू नका. काही वेळेला असं होतं, की आपण काय करतो, की एखाद्या विशिष्ट समारोहामध्ये काही निरोपण ठेवलेलं आहे. त्या निरोपणाला आपण जात नाही, कारण की आम्हाला संध्याकाळी आमच्या घरी ते विडा ठेवायचा आहे आणि 10 वाजताच तो विडा ठेवला गेला पाहिजे, 9 वाजताच तो विडा ठेवला गेला पाहिजे आणि म्हणून आपण निरोपणाला जात नाही. तर तसं नाही. तुम्हाला निरोपणाला जायचं आहे, तुमचा घरचा विधी-विधान तुम्ही सगळं आटपून आणि त्या सोहळ्याला तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी 9चाच ते वेळ असावी आपल्या घरी विडा अवसर करायची. हा आग्रह जो आहे तो डोक्यातनं काढा, या संदर्भातला विचार करा आणि आपल्या त्या जे काही चिंतन केलेलं आहे, त्या चिंतनातनं निश्चितच तुम्हाला हे लक्षात आलं असेल, की वेळेचं बंधन आम्हाला पाळायचं नाही. दिवसाचंच फक्त बंधन आहे आणि याही व्यतिरिक्त अजून परत तुम्हाला सांगेल, जे लोकं वेळेचा जो आग्रह धरणारे जे लोकं आहेत ना, त्यांना मी सांगेन, की त्यानंतर समजा उद्या अवतार दिन आहे, तर मग तिथून पुढे लोकं काही-काही विभागामध्ये तर 1-1 महिना तो अवतार दिन साजरा होतो. तो प्रत्येक रविवारी या रविवारी इकडे, त्या रविवारी तिकडे, त्या रविवारी तिकडे. मग आता वेळेचं बंधन आहे का काही? नाही. म्हणजे साजरा करण्याचा संबंध आहे. तो कुठल्या वेळेला करायचा याचा काहीही संबंध त्याच्यामध्ये येत नाही. तर निश्चितच आपल्याला माझा जो काही विषय आहे तो लक्षात आला असेल आणि म्हणून ज्या दिवशी अवतार दिन आहे त्या दिवशी कुठल्याही वेळेला तुम्ही तो विडा ठेवू शकता. त्याला कुठल्याही वेळा काळाचं बंधन नाही. दंडवत प्रणाम.